तर आज आपण बनवणार आहोत बेसनाचे लाडू। त्यासाठी एक चिपटा बेसन, त्यामध्ये थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यावी। घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची की ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटतो, जसं आपण मुंडा बनवतो त्याप्रमाणे मळून घ्यायची आहे। आता मी पण मळून घेते। आपण अशा प्रकारे मळून घ्यायची आणि एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आपण जो कणिक मळी आहे त्याचे छोटे छोटे गोळ्या करून त्यापासून आपण पुऱ्या कशा लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं। मी दाखवल्याप्रमाणे तशा लाटून घ्यायच्या। एक प्रमाणे अशा सगळ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत आणि ह्या लाटलेल्या पुऱ्या चिटकणार नाही म्हणून थोडं आपण तूप खाली लावू आणि लाटलेल्या पुऱ्या तुपामध्ये मस्त मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायच्या। जास्तही बारीक आणि जास्तही मोठ्या नाही, मीडियम साईजच्या पुऱ्या करून घ्यायच्या। जास्त जर पातळ केल्या तर खूप कडक होतील। कडक न करता आपल्याला मऊ पुरी पाहिजे। अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटूया आणि तळून घेऊया। ज्या आपण लाटलेल्या तळलेल्या पुऱ्या आहेत त्या आता पुऱ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे तुकडे करून मिक्सरला लावून घेऊया। मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। मी दाखवल्याप्रमाणे त्याप्रमाणे केलं तरी चालेल। मस्त असं सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण पाक करूया। जेवढं पीठ घेतले त्याच प्रमाणामध्ये साखर घ्यायची। 1 ग्लास पाणी टाकायचं, मस्त मिक्स करायचं। चाचणी होत आली की त्यामध्ये थोडी विलायची टाकायची। 1 तारच चाचणी हवी आहे। 1 तार चाचणी झाली की आपण जे मिक्सर काढलेलं आहे त्यामध्ये पाक ओतून द्यायचा। मस्त असं मिक्स करून घ्यायचे। असं पाक असं मस्त त्यामध्ये मिक्स होऊन जातो। मिक्स झाला की आपण थोडी वेळ फॅन खाली ठेवूया, म्हणजे थोडी वेळ सुकते ते। मस्त सुकले की त्यापासून मग मस्त लाडू बनवता येतील। तर आपण आता मस्त असं मिक्स झालेलं आहे। मी आता थोडी वेळ फॅनच्या हवेला ठेवून देते। फॅनच्या हवेला ठेवलेलं आहे। आता आपण आपला लाडू तयार करण्यासाठी तयार आहे। मी लाडू बांधून घेते। दाखवल्याप्रमाणे मस्त असे छान तुम्हाला जसे हवे त्या साईज प्रमाणे छोटे मोठे तुम्ही आपल्या जसे हवे तसे घेऊ शकतात। मी मीडियम साईजचेच बनवले आहेत। तर बघा आपले मस्त असे लाडू तयार झालेले आहेत। मस्त कलर न टाकताही मस्त पिवळसर कलर